नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। सांगली जिल्ह्यातील तासगांव तालुक्यातील हातनूर गावामध्ये आज राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ व बहुजन क्रांती महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संस्थापक अध्यक्ष माननीय संदीप पाटोळे साहेब व प्रदेश अध्यक्ष माननीय प्रदीप साठे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली तासगांव तालुका अध्यक्ष माननीय विठ्ठल कांबळे व पलूस तालुका अध्यक्ष माननीय अमीर मुल्ला यांच्या वतीने व हिंद लॅबचे आरोग्य कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये आज हातनूर गावामध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते व ते आज संपन्न झाले। कामगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। 50 बांधकाम कामगारांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला व पुढील योजनेची माहिती देण्यात आली व येणाऱ्या काळात भरपूर बांधकाम कामगारांना असे अनेक विविध प्रकारचे लाभ या राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ या संघटनेमार्फत दिले जातील असे आश्वासनही माननीय तालुका अध्यक्ष अमीर मुल्ला यांच्या वतीने देण्यात आले। सांगली जिल्हा संवाददाता सदाशिव गणपती पोद्दारची रिपोर्ट। कामगार महासंघ महाराष्ट्र राज्य व बहुजन क्रांती महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज हातनूर गावामध्ये मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले। या आरोग्य शिबिरामध्ये बांधकाम कामगारांना 50 प्रकारच्या टेस्ट करण्यात आल्या व 50 प्रकारच्या टेस्ट करून माध्यमातून सर्व सोयी देण्यात आल्या। अशा प्रकारे कामगारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कामगारांचा व त्यांच्या पद्धतीने सर्व आपले हिंद लॅबचे सर्व कमिटी व मॅडम सर्व उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचेही धन्यवाद। या गावामध्ये बांधकाम योजनेमार्फत कॅम्प घ्यायला आलो होतो। लोकांचा प्रतिसाद खूप छान होता आणि कॅम्प व्यवस्थितरित्या पार पडलेला आहे। या कॅम्पमध्ये आम्ही कामगारांच्या एकूण 50 प्रकारच्या सगळ्या आरोग्य तपासणी करतो, प्लस त्यांच्या कानाच्या तपासणी, डोळ्याची तपासणी, ह्या सगळ्या गोष्टी आपण करतो। याचे रिपोर्ट्स त्यांना आपण 8 दिवसाच्या आत फाईल वगैरे सगळं देत असतो।